Geometric constructions, बेसिक कंस्ट्रक्शन. आता यामध्ये आपण मूलभूत रचना शिकणार आहोत. तर सर्वप्रथम एक्झाम्पल 1, ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक AB ऑफ लेंथ 8.3 सेंटीमीटर. तर आपल्याला या उदाहरणामध्ये 8.3 सेंटीमीटरचा रेषाखंड घेऊन त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंबदुभाजक काढायचा आहे. तर तो कसा काढायचा? तर आपण प्रत्यक्षपणे पट्टी, पेन्सिल आणि कंपासमधील साहित्याच्या आधारे ते काढण्याचा प्रयत्न करू. प्रथम एक बिंदू घेऊन आपण हा 8.3 सेंटीमीटर रेषाखंड AB काढण्यासाठी हा A हा एक बिंदू पहिला ड्रॉ केला. त्यानंतर 8 आणि इथे 1 सेंटीमीटरचे मिलीमीटरमध्ये 10 घरं आहेत. तर त्यापैकी 8.3 म्हणजे 8च्या पुढे 3 मिलीमीटर, तर ते बरोबर तुम्ही मोजून घ्या. तर हे 8.3 सेंटीमीटर झालं. तर हा रेषाखंड आपण ड्रॉ केला. तर हा यास आपण A आणि B असं नाव दिलं. त्याला 8.3 सेंटीमीटर. हा 8.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढल्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर हा जो लंबदुभाजक काढायचा आहे. तर त्याची कृती बघूया आपण. तर त्यासाठी A आणि B हे जे शेवटचे बिंदू आहेत त्यामध्ये अंतर जे आहे 8.3 सेंटीमीटर आहे. तर A आणि B ह्या 8.3 सेंटीमीटरच्या निम्मेपेक्षा जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला अंतर घ्यावं लागेल. तर पहिल्यांदा A ह्यावर ठेवून आपण अंदाजे इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि इथे वरच्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तुम्हाला कर्व घ्यायचा आहे. त्यानंतर B वर ठेवून सेम इथे अंतर हलवू नका. त्या कर्वला तुम्हाला छेद द्यायचा आहे. हे जे 2 पॉइंट आपल्याला भेटलेले आहेत ते आपण मार्किंग करून घेऊ आणि पट्टीच्या सहाय्याने ते तुम्ही जोडले असता. इथे ही जी लाईन भेटेल ही त्याची परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर हा जो AB आहे त्याचे 2 समान भाग होतील. तर इथे आपण M हा पॉइंट घेऊ. अशा प्रकारे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर याची रचना तुम्हाला कंस्ट्रक्शन करता येईल. जी रचना आहे ती पुन्हा एकदा बघूया. तर आपल्याला AB जो आहे 8.3 सेंटीमीटरचा ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. त्यासाठी पट्टीमध्ये म्हणजे रुलरमध्ये आपण 8.3 सेंटीमीटरचा AB हा सेग म्हणजे रेषाखंड AB काढला. मग AB हे जे अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे अंदाजे तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि ABच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी एक कर्व द्यायचा आहे. तेच सेम अंतर न बदलता तुम्हाला B वर ठेवून त्या कर्वला जॉईंट करायचं आहे. मग हे जे 2 पॉइंट भेटतील तुम्हाला त्यास तुम्ही नाव ST देऊ शकता आणि जो AB ला इंटरसेप्ट करंट पॉइंट तो M आहे. तो इथे 90 डिग्रीमध्ये इंटरसेप्ट करेल. अशा प्रकारे ST जो आहे तो तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटेल. जिओमेट्रिकल कंस्ट्रक्शनमध्ये दुसरं उदाहरण बघूया आपण. बायसेक्टिंग अँड अँगल म्हणजे आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी एक्झाम्पल बघूया आपण. 1, ड्रॉ अँड अँगल ऑफ 125 डिग्री अँड बायसेक्ट इट. म्हणजेच तुम्हाला 125 अंशाचा कोन काढून त्या कोनास कोन दुभाजक करायचा आहे म्हणजे कोन दुभागून घ्यायचा आहे. तर ह्या रचनेमध्ये ह्या बेसिक म्हणजे मूलभूत रचनेमध्ये आपल्याला कशा प्रकारे रचना करायची आहे ते आपण बघूया. समजा आपल्याला अँगल
ABC जो आहे मेजर अँगल ABC हा 125 डिग्रीचा घ्यायचा आहे असं समजूया आपण. म्हणजे मापन कोन ABC हा 125 अंशाचा घेतला असं समजूया आपण आणि मग नंतर त्यास आपण कोन दुभाजक काढूया. तर पहिल्यांदा ABC हा कोन काढताना त्या कोनाचा जो वर्टेक्स पॉइंट आहे म्हणजेच शिरोबिंदू आहे तो B आहे, तो आपण पहिल्यांदा इथे B हा पॉइंट घेतला. त्यानंतर हा BC ही जी रे आहे म्हणजे किरण ही पहिल्यांदा इथे तुम्हाला इथे काय त्याचं मेजरमेंट दिलेलं नाही त्यामुळे ते तुम्ही अंदाजे पुढे घेऊ शकता. इथे पुढे तुम्ही C हा पॉइंट घ्या म्हणजे हा BC रे होईल. तर तुम्हाला ABC म्हणजे B पासून A हा जो आहे 125 डिग्री म्हणजे 125 अंशावर घ्यायचा आहे. तर तुम्हाला कोनमापकाच्या सहाय्याने हे कोनमापक आहे तर ह्या कोनमापकाच्या सहाय्याने तुम्हाला हा 125 अंशाचा कोन घ्यायचा आहे. त्यासाठी कोन घेताना तुम्हाला हा जो पॉइंट आहे मिडल पॉइंट तो आपल्या B ह्या वर्टेक्स पॉइंटला हा मॅच करायचा आहे आणि ही जी खालची लाईन आहे ती BC या रेला मॅच करायची आहे. ती बघूया आपण कसे. आता इथे हा जो मिडल पॉइंट जो आहे तो B ला बरोबर मॅच करा आणि ही झिरोची जी लाईन आहे ती ह्या BC ला मॅच करा. अशा प्रकारे तुम्हाला हा जो कोनमापक आहे तो यूज करायचा आहे. मग आता तुम्हाला 125 डिग्रीचा अँगल घेताना इथे 180 आणि 0 आहे. तर जर तुम्हाला या राईट साईडनी जर मेजरमेंट घ्यायचं असेल तर ह्या 0चा वापर करा आणि लेफ्ट साईडनी जर तुम्हाला मेजरमेंट करायचं असेल तर ह्या 0चा वापर करा. आता सध्या आपल्याला ह्या 0चा वापर करायचा आहे. मग आता ह्या 0 पासून आपल्याला मेजरमेंट घेतलं तर हे 90 आहे, हा 100, 110, 120 आपल्याला 125चा घ्यायचा आहे. 120च्या पुढे 5. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पॉइंट भेटेल 125 अंशाचा. मग आपण हा जॉईंट करूया. ह्या जो B पासून हा एरो आलेला आहे तो आपला A इथे तुम्ही कुठेही घेऊ शकता. मग आता हा जो अँगल बनलेला आहे ABC हा 125 डिग्रीचा घेतलेला आहे. आता आपल्याला या कोनाचा बायसेक्ट म्हणजे कोन दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी कंपासच्या सहाय्याने तुम्हाला ते बायसेक्ट काढायचं आहे. पहिल्यांदा वर्टेक्स पॉइंट जो आहे B या B वर पहिल्यांदा तुम्हाला या कंपासचं एक तो घेऊन इथे अंदाजे माप घ्यायचा आहे आणि BA हा जो रे आहे आणि BC हा जो रे आहे याच्यावर अंदाजे तुम्हाला कर्व टाकायचा आहे. मग आपल्याला हे दोन पॉइंट जे भेटतील त्याला तुम्ही नाव सुद्धा देऊ शकता. समजा इथे हा X आणि हा Y घेतला आपण, हा जो पॉइंट आहे. आता हे जे दोन पॉइंट भेटलेले आहे तर ह्या अँगलच्या इनमध्ये म्हणजे अंतर्भागामध्ये आपल्याला पुन्हा एक पॉइंट मिळवायचा आहे. तर इथे X वर ठेवून पहिल्यांदा एक कर्व घ्या. नंतर ते सेम अंतर चेंज झालं नाही पाहिजे तर इथे Y वर ठेवा आणि हा दुसरा कर्व घ्या. तर हा पॉइंट जो भेटेल तुम्हाला तो तुमचा हा बायसेक्ट असेल. तर इथे आपण हा पहिल्यांदा जोडूया. हा जोडल्यानंतर इथे तुम्ही कुठेही एक बिंदू घेऊ शकता. समजा हा D बिंदू घेतला तर हा तुमचा BD जो आहे तो या अँगल ABC चा बायसेक्ट आहे म्हणजेच अँगल कोनाचा दुभाजक आहे. जर ह्या BD पासून या बाजूला तुम्ही जर अँगल जर मेजरमेंट घेतले तर हा जेवढा बसेल तेवढाच हा म्हणजे ह्या पूर्ण कोनाचे
दोन समान भाग करणे याला बायसेक्ट म्हणतात. तर आपण ही रचना पुन्हा एकदा बघूया. तर तुम्हाला पहिल्यांदा जे अँगल काढायचा आहे तो 125 डिग्रीचा काढायचा आहे आणि त्यास बायसेक्ट म्हणजे कोनदुभाजक काढायचा आहे. मग त्याची रचना सुरुवातीपासून कशी आहे, तर पहिल्यांदा बी पॉईंट आपण घेतला. हा ए बी सी इथे दिलं नाही पण आपण घेतलेला आहे. तर इथे ए बी सी हे जे नाव आहे त्यापैकी बी हा वर्टेक्स पॉईंट जर मानला आपण, तर बी पासून सी ॲरो, तर ही रे घेतली आपण. तर बी सी हे रे घेतल्यानंतर इथे कोनमापकाच्या सहाय्याने बी सीला हा जो मिडल पॉईंट आहे बी वर्टेक्स पॉईंटला मॅच केला आणि ही जी झिरोची लाईन जी आहे त्या बी सीला मॅच केली. तर ह्या झिरोपासून मोजायचं आहे तुम्हाला, कारण ह्या 180 ह्या लेफ्ट हँडने जेव्हा तुम्ही मेजरमेंट घेत असता तेव्हा ह्या 180ला इथे मॅच होतं आणि हा झिरो जो आहे ह्या राईट हँडच्या बाजूने तुम्ही मेजरमेंट घेताना ह्या लेफ्ट हँडला 180ला जातो. म्हणून तुम्हाला मोजताना कोणत्या बाजूने घ्यायचा आहे तो समजला पाहिजे. तर आता इथे हा बी सी जॉईंट केल्यानंतर तुम्हाला हा झिरो दिसेल राईटकडून लेफ्टकडं, म्हणजे झिरोपासून तुम्हाला मॅच करावं लागेल. तर इथे 125चा हा पॉईंट भेटला. तो जॉईंट केल्यानंतर इथे ए बिंदू भेटला. मग आपल्याला ह्याचा बायसेक्ट काढायचा आहे म्हणजे कोनदुभाजक काढायचा आहे. त्यासाठी आपण हा जो बी पॉईंट आहे ते कंपासच्या सहाय्याने इथे हे अंतर जेवढं आहे ह्या पहिल्या रेवर जेवढं घेणार आहे तेवढंच ह्या बाजूला घेतलं. नंतर पुन्हा थोडं अंतर वाढवलं तरी चालेल किंवा तेवढं ठेवलं तरी चालेल. आता ह्या अँगलच्या ह्या कोनाच्या अंतर्भागात आपल्याला एक कर्व मिळवायचा आहे म्हणून एक्स आणि वाय याच्यावर ठेवून पुन्हा हा कर्व मिळवायचा आहे. हा पॉईंट भेटेल. हे जॉईंट केल्यानंतर तुम्हाला हा बायसेक्ट मिळेल म्हणजे कोनदुभाजक भेटेल. अशा प्रकारे ह्या कोनाचे दोन समान भाग होतील. बेसिक कंस्ट्रक्शन मध्ये तीन आपल्याला टू कंस्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन ॲट एनी पॉईंट ऑन द लाईन, म्हणजे जर रेषेवर आता दोन रचना असतात, एक रेषेच्या बाहेर असतो आणि रेषेवर. तर आपल्याला रेषेवर एखादा जर बिंदू दिला असेल, दोन प्रकारच्या रचना असतात. एक जर रेषेवर बिंदू दिला असेल तर त्यातून आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढायचा, आणि जर रेषेच्या बाहेर जर बिंदू दिला असेल तर तो लंब कसा काढायचा आपण ह्या 3 आणि 4 नंबरच्या रचनेमध्ये ते शिकणार आहोत. आता आपण बघूया, जर रेषेवर बिंदू दिला असेल तर त्यातून त्या रेषेला परपेंडिक्युलर म्हणजे लंब कसा काढायचा तो बघूया. तर एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ लाईन ए बी अँड टेक एनी पॉईंट पी ऑन इट. म्हणजे रेषा ए बी ही आपल्याला काढल्यानंतर त्या रेषेवर कुठेही तुम्ही पी हा बिंदू घ्यायचा आहे आणि अँड कंस्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू अ लाईन ए बी ॲट पॉईंट पी. मग त्या पी बिंदूतून रेषा ए बीला आपल्याला लंब काढायचा आहे. तर ही रचना कशी करायची आहे प्रत्यक्ष बघूया आपण. सुरुवातीला आपल्याला ए बी ही रेषा असल्यामुळे तिचं काही मोजमाप नाही, त्यामुळे ती अंदाजे तुम्ही ए बी ही रेषा काढू शकता. तर ह्या दोन्ही बाजूला ॲरो घेऊन त्याला ए आणि बी, तर ए बी ही रेषा झाली. आता आपल्याला ह्या रेषेवर कोठेही, आता रेषेच्या बाहेर आणि रेषेवर, तर हा जो ही जी कंस्ट्रक्शन ही जी रचना आहे ती रेषेवर बिंदू घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्याला यास लंब काढायचा आहे. तर ह्या ए बी चे जे पॉईंट आहे त्यावर कुठेही तुम्हाला इथे बिंदू घ्यायचा आहे. तर साधारणपणे इथे मी घेतो पी. तर ह्या पी बिंदूतून ह्या ए बीला आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कंपासच्या सहाय्याने तुम्हाला या पी वर पॉईंट ठेवून पी पासून लेफ्ट हँडला आणि राईट हँडला अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे ह्या अंदाजे तुम्ही लेंथ घ्या. इथे हा कर्व घेतला आपण. तर हे जे पॉईंट भेटलेले आहेत ते मी डार्क करतो तुम्हाला समजण्यासाठी.
आता हा जो याला नाव सुद्धा देऊ शकता तुम्ही एक्स वाय. हा जो एक्स वाय जो रेषाखंड भेटलेला आहे त्यास आपल्याला इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर ह्याच्या अगोदर जी रचना शिकलेलो आपण, तर म्हणजे लंब दुभाजक कसा काढायचा, तर हा जो रेषाखंड आहे एक्स वाय याच्या निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे साधारण ह्या वाय वर ठेवलं मी आणि पी पेक्षा थोडं जास्त अंतर घ्या, अंदाजे घ्यायचं आहे ते. इथे काय तुम्हाला मोजत बसायचं नाही, तर इथं अंदाजे माप घेऊन या ए बी रेषेच्या वरच्या बाजूला एक कर्व घ्यायचा आहे आणि अंतर न बदलता तुम्हाला खालच्या बाजूने एक कर्व घ्यायचा आहे. आता हा वाय वर ज्या पद्धतीने तुम्ही रचना केली सेम तुम्ही एक्स वर करायची. इथे ए वर ठेवायचं नाही, तुम्हाला एक्स आणि वाय हे पॉईंट तुम्हाला भेटले होते, तर इथे वरच्या बाजूला एक कर्व घेतला आणि खालच्या बाजूला एक कर्व घेतला. तर ह्या जो कर्व भेटलेला आहे आपल्याला ते पॉईंट आपण मार्किंग करू. तर हे पॉईंट आपण जॉईन करूया. ही जी लाईन आहे ह्या पी पॉईंटशी 90 डिग्रीचा अँगल करेल. तर इथे आपण याला नाव एम आणि एन असं देऊ शकतो. तर ह्या पद्धतीने जर एखाद्या रेषेवर बिंदू दिला असेल तर त्याचा परपेंडिक्युलर काढतात. तर ही रचना पुन्हा एकदा बघूया आपण. तर ह्यामध्ये लाईन ए बी तुम्हाला अंदाजे काढायची, त्याला ॲरो दाखवून ए बी ही लाईन घेतली. पण याच्यावर तुम्हाला कुठेही या ए बी रेषेवर कुठेही तुम्हाला पी बिंदू घ्यायचा आहे. तुम्ही या ए बीच्या पॉईंट ज्या आहेत तिथे कुठेही पी बिंदू मार्किंग करू शकता. मग आता इथे पी बिंदू जो आहे त्यातून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे, म्हणजे लंब काढायचा आहे. मग त्यासाठी पीच्या लेफ्ट हँडला आणि राईट हँडला इक्वल डिस्टन्स घ्यायचं आहे, म्हणजे समान अंतर घ्यायचं आहे. मग हे जे अंतर आहे ते आपण एक्स आणि वाय असं दाखवलं, ते कंपासच्या साहाय्याने घ्यायचं आहे. मग हा एक्स वाय जो आहे रेषाखंड त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. याच्या अगोदर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायला शिकलो. तर त्यासाठी एक्स वाय जो आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हा कंस करायचा आहे, म्हणजे कर्व करायचा आहे. तर जसं एक्स वर ठेवणार तसं तुम्ही वाय वर ठेवायचं आहे, त्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कर्व करून हे जे पॉईंट भेटतील तुम्हाला त्याला एम आणि एन हे नाव दिलं. तर हे जे जॉईंट केल्यानंतर तो पी बिंदूतून जाईल. जर तुम्ही हे अंतर चुकीचे घेतलं असेल तर ते दुसऱ्या ठिकाणाहून जाणार आहे, पण तुम्ही जर बरोबर करेक्ट अंतर घेतलं असेल तर ही जी लाईन आहे ती बरोबर त्या पी बिंदूतून जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा परपेंडिक्युलर भेटेल. तर ही जोडल्यानंतर एम एन जी रेषा आहे ती पी बिंदूमध्ये परपेंडिक्युलर आहे. बेसिक कंस्ट्रक्शन फॉर टू कंस्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन फ्रॉम द पॉइंट नॉट लाईंग ऑन द लाईन. दिलेल्या रेषे बाहेरील बिंदूतून आपल्याला त्या रेषेला त्या बिंदूतून लंब काढायचा आहे. आता हा लंब काढताना आपल्याला कसा काढायचा तर तो एक्झाम्पल उदाहरणावरून समजून घेऊया. तर उदाहरण आहे ड्रॉ अ लाईन ए बी अँड टेक एनी पॉइंट पी नॉट लाईंग ऑन द लाईन ए बी अँड कंस्ट्रक्ट अ लाईन परपेंडिक्युलर टू द पॉइंट पी. तर आपल्याला रेषा ए बी काढल्यानंतर ए बी रेषेवरील बिंदू सोडून तुम्हाला पी बिंदू कुठेही घ्यायचा आहे आणि रेषेबाहेर घेतलेला पी बिंदूतून त्या रेषा ए बीला लंब काढायचा आहे. तर ही रचना कशी करायची प्रत्यक्ष ती बघूया आपण. प्रथम तुम्हाला पट्टीने अंदाजे रेषा ए बी घ्यायची आहे, कारण रेषा दोन्ही बाजूनी अमर्याद असते. तर ती तुम्ही अंदाजे ए बी रेषा घ्या. तर इथे आपण ही दोन्ही बाजूला ॲरो दाखवून ए आणि बी ही ए बी रेषा घेतली. आता ह्या रेषेवर याच्या अगोदरच्या तिसऱ्या कंस्ट्रक्शनमध्ये रचनेमध्ये आपण रेषेवर बिंदू घेतला होता.
आता आपल्याला ह्या रेषेच्या बाहेर घ्यायचा आहे. तर रेषा AB च्या वरच्या बाजूनी किंवा खालच्या बाजूनी कुठेही तुम्ही बिंदू घेऊ शकता. तर तुम्हाला ती रचना एकदा समजल्यानंतर ती करता येईल. आता ह्या रेषेच्या बाहेर समजा ह्या भागामध्ये कुठेही तुम्ही वरच्या किंवा खालच्या, समजा इथे मी हा P पॉइंट घेतलेला आहे. मग हा जो P पॉइंट आहे, ह्या P पॉइंट मधून ह्या AB वर तुम्हाला परपेंडिक्युलर लंब टाकायचा आहे. तर तो कसा टाकायचा तो आपण बघूया. तर ह्या P बिंदूतून लंब टाकताना ह्या जो पॉइंट आहे तो P वर ठेवा आणि या रेषेपेक्षा थोडस जास्त एक्स्ट्रा जे लेंथ आहे तेवढं डिस्टन्स घेऊन थोडस जास्त अंतर जे आहे ते तुम्हाला ह्या रेषेपेक्षा थोडं जास्त अंतर इथे घेतलेलं आहे आणि हा एक कर्व घ्यायचा आहे ह्या AB वर. तर तो कर्व असा आहे. तर हा जो कर्व घेतलेला आहे तर त्यामुळे ह्या AB वर तुम्हाला हे दोन पॉइंट भेटले. तर ह्या पॉइंटला आपण X आणि Y असे नाव देऊया. मग आता हा जो XY जो रेषाखंड भेटलेला आहे किंवा सेक भेटलेला आहे त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. आता आपल्याला जो XY जो रेषाखंड मिळालेला आहे त्याच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. हा XY AB नाही, हा XY जो ह्या कर्वच्या आतमध्ये हा एवढा भेटलेला जो आहे त्याच्या हा पेक्षा जास्त जे हे जे अंतर आहे ते अंदाजे घ्यायचं आहे आणि याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हे Y वर ठेवलं. सेम अंतर न बदलता तुम्हाला X वर ठेवायचं आहे आणि जो आपल्याला कर्व आहे तो पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे हे दोन कंस जे भेटलेले आहेत तर ते पॉइंट आपण मार्किंग केले. तर हे पॉइंट जर जोडले हे सर्व 1 2 3 हे सर्व या एकाच लाईनवर येतील. जर ते एका लाईनवर येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कंस्ट्रक्शन करायला, रचना करायला कुठेतरी चूक केलेली आहे. तर इथे ही जी लाईन आहे ती या M ह्या पॉइंटमध्ये या AB ला परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे आणि ह्याचे दोन भाग सुद्धा करते, म्हणजे 90 अंशात छेदणे त्याला परपेंडिक्युलर काढ. तर 3 नंबरच्या रचनेमध्ये आपण रेषेवर जर बिंदू असेल तर त्यातून परपेंडिक्युलर लंब कसा काढायचा शिकलो आणि 4 नंबर जी रचना आहे त्यामध्ये आपण रेषेच्या बाहेर पॉइंट जर दिला असेल तर त्यातून परपेंडिक्युलर कसा काढायचा हे शिकलो. 5 बेसिक कंस्ट्रक्शन मध्ये आपल्याला कंस्ट्रक्ट द अँगल कॉन्ग्रुएंट टू अ गिवन अँगल म्हणजे एखादा कोन दिला असताना त्याच मापाचा कोन मापकाचा वापर न करता आपल्याला कंपासच्या सहाय्याने अँगल काढायचा असेल तर तो कसा काढायचा, तर दिलेल्या कोनाचा एकरूप कोन कसा काढायचा तर ह्या रचनेमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. तर ही रचना अशी आहे. एक्झाम्पल आहे ड्रॉ मेजर अँगल ABC इज इक्वल टू 76 डिग्री अँड कंस्ट्रक्ट द अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. सुरुवातीला आपल्याला अँगल ABC जो आहे तो 76 डिग्री म्हणजे 76 अंश डिग्रीचा काढायचा आहे. B ह्या वर्टेक्स पॉइंट जो आहे तो आपण पहिल्यांदा घेऊया. शिरोबिंदू B पहिल्यांदा ड्रॉ केला. तर आता इथे ABC हे जे ॲरो आहेत म्हणजे BC ॲरो आणि AB ॲरो B वर्टेक्स पासून, तर त्याचं काय मेजरमेंट दिलं नाही. तर इथं अंदाजे तुम्हाला BC हा पहिल्यांदा घ्यायचा आहे. तर BC हा ॲरो घेतला अँगल काढण्यासाठी. तर हा कोन काढण्यासाठी हा BC इथं C बिंदू घ्या. आता हा ABC म्हणजे B पासून A मिळवण्यासाठी आपल्याला 76 डिग्री म्हणजे 76 अंश डिग्री साठी कोन मापकाच्या साहाय्याने आपण हा जो मिडल पॉइंट आहे तो B वर्टेक्सला जॉईन करूया. आणि आता ह्या जो अर्धा जो भाग आहे हा
जो आहे तो मॅच करणार आपण BC ला, त्यामुळे ह्या 0चा आपण वापर करणार आहोत. ह्या 180चा वापर करताना आपल्याला लेफ्ट हँडनी जेव्हा आपण मेजरमेंट करत असतो, घेत असतो कोण, त्यावेळेस या 0चा वापर करायचा आणि राईट साईडने घेताना ह्या 0चा वापर करायचा. तर आता आपण पहिल्यांदा ह्याचा मिडल पॉइंट ह्या BC मॅच करूया. त्यानंतर हा जो 0 पासून ही जी लाईन दिलेली आहे ती ह्या BC ला मॅच करा. मग आता इथे आपल्याला 76, मग ह्या 0 पासून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, तर 76 आहे. तर ह्या 70 पासून आपल्याला 6 घ्यायचा आहे. तर इथे 5 ला थोडासा जास्त आहे. त्यानंतर पुढे 1 म्हणजे 5 आणि 1 6 होईल. तर हा जो पॉईंट तुम्हाला मिळेल तो 76 आहे. तर हा पॉईंट जोडल्यानंतर इथे कुठेही तुम्ही एक पॉईंट घेऊ शकता. तर हा जो अँगल मिळालेला आहे तो 76 डिग्रीचा आहे. या 76चा आपल्याला ह्या कोनमापकाचा वापर न करता याचा कॉन्ग्रियंट म्हणजे एकरूप कोन काढायचा आहे. म्हणजे दुसरा जो कोन काढणार आपण त्याचं मेजरमेंट सुद्धा 76 असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण PQR हा कोन निवडूया. तर त्याचा जो P हा वर्टेक्स पॉइंट आहे तो पहिल्यांदा घेऊ इथे. तर P घेतला. मग इथे समजा PQR काढण्यासाठी तर इथे पुढे R घ्यावं लागेल. तर हा PR हा एरो काढला. आता ह्या जो अँगल आहे 76 सेम अँगल इथं आपल्याला कॉन्ग्रियंट अँगल काढायचा आहे. मग तो ह्या जो कोनमापक आहे त्याचा वापर करायचा नाही. तर आपल्याला कंपासच्या सहाय्याने हा अँगल कसा काढता येईल त्याच्यासाठी तुम्हाला हे कंस्ट्रक्शन लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा B वर्टेक्स पॉइंटवर हा पॉइंट ठेवा आणि अंदाजे इथे तुम्हाला हे जे मेजरमेंट आहे अंदाजे घ्यायचा आहे. तर BA हा जो रे आहे त्याचा अंदाजे इथे मेजरमेंट घ्यायचा आहे. सेम इकडे घ्यायचं आहे. हे पूर्ण केलं तरी चालेल. तर हे जे आपण अंदाजे माप अंतर घेतलेलं आहे हा कर्व घेण्यासाठी सेम अंतर न बदलता तुम्हाला ह्या P ह्या पॉइंटवर ठेवायचं. कारण हा जो ABC जेवढ्या मापाचा कोन आहे तेवढाच तुम्हाला काढण्यासाठी ही रचना करायची आहे. तर इथे जे आपण जेवढं अंतर घेतलं होतं ते सेम कर्व तुम्हाला P वर ठेवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे XY हे जे अंतर आहे ते मोजायचं आहे. हे जेवढं आहे सेम अंतर तुम्हाला इथे या P वर भेटलेल्या पॉइंट पासून तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा कर्व घ्यायचा. तर हा जो पॉइंट भेटेल तुम्हाला तो जोडल्यानंतर तुम्हाला PQR हा कोन भेटेल. समजा इथे तुम्ही हा Q बिंदू घेतला तर अशा प्रकारे अँगल QPR हा आपल्याला इक्वल टू अँगल ABC हा इतका भेटेल. तर ही रचना जी आहे ती रचना कॉन्ग्रियंट अँगलची होती. ती रचना पुन्हा आपण समजून घेऊया. तर आपल्याला पहिल्यांदा मेजर अँगल ABC हा 76 डिग्रीचा काढायचा आहे. तुम्हाला ज्या मेजरमेंटचा दिला असेल तो तुम्हाला घ्यावा लागेल. सध्या आपण एक्झाम्पलमध्ये 76 डिग्रीचा तो घेत आहोत. तर इथे हा घेत असताना तर B हा वर्टेक्स पॉइंट आहे. मग इथे BC हा रे काढला आपण पट्टीमध्ये. त्यानंतर कोनमापकाच्या सहाय्याने 76 डिग्रीचा अँगल आपण घेताना B ह्यापासून 76 डिग्रीचा अँगल मेजरमेंट करून A पॉइंट मिळवला. तर अशा प्रकारे अँगल ABC 76 डिग्रीचा भेटला. आता आपल्याला यामध्ये ABC जो आहे तेवढ्याच मेजरमेंटचा इथं QPR काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला या कोनमापकाचा वापर करायचा नाहीये. मग ह्याचा वापर न करता कंपासच्या सहाय्याने जर काढायचा असेल तर तुम्हाला B पासून इथे कंपासच्या सहाय्याने इथे अंदाजे अंतर घेऊन एक कर्व मिळवायचा आहे.
सेम तेवढंच अंतर पीवर ठेवायचं आहे, कर्व मिळवायचा आहे. त्यानंतर मग परत कंपासमध्ये ह्या एक्स वाय जो पॉईंट भेटलेला आहे त्याचं अंतर घेऊन इथे ठेवून तो कर्व पूर्ण करायचा आहे. मग इथे क्यू बिंदू मिळेल. अशा प्रकारे ए बी सी ला कॉन्ग्रेंट अँगल क्यू पी आर मिळेल. पुढची बेसिक कंस्ट्रक्शन आहे 6. टू कंस्ट्रक्ट द लाईन पॅरलल टू अ गिवन लाईन अँड पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची आहे. या अगोदर आपण दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून व रेषेवरील बिंदूतून लंब काढायला शिकलो. तर आपण बघूया की रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा कशी काढायची, पॅरल लाईन कशी काढायची. तर त्यासाठी 2 प्रकारच्या रचना आहे. सुरुवातीला आपण लाईन ए बी ही ड्रॉ करू. तर ही ए बी जी लाईन आहे त्याला नाव आपण देऊया ए आणि बी. आता ए बी लाईन वरचे जे पॉइंट आहे ते सोडून या रेषेच्या बाहेर म्हणजे ह्या रेषेवर नसणारा, तर इथे कुठेही तुम्ही वरच्या किंवा खालच्या बाजूला इथे समजा हा पी पॉइंट घेतला, तर ह्या पी पॉइंटमधून ह्या ए बीला आपल्याला पॅरल लाईन म्हणजे समांतर रेषा काढायची आहे. तर ती कशी काढायची ही कंपासच्या सहाय्याने, तर ती बघूया आपण. सुरुवातीला हा जो पॉइंट आहे तो आपण पी वर ठेवूया आणि रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला ह्या रेषेवर लंब कसा काढायचा म्हणजे परपेंडिक्युलर कसा काढायचा हे ह्या अगोदर शिकलोय. तर ह्या ए बी पेक्षा जास्त अंतर घेऊन आपण एक कर्व काढूया. तर ह्या पी बिंदूवर ठेवून रेषेपेक्षा जास्त अंतर घेऊन हा कर्व काढला. तर ह्या कर्वमुळे तुम्हाला 2 पॉइंट भेटले. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. तर हे जे 2 पॉइंट भेटलेले आहेत त्या 2 पॉइंटमध्ये या कर्वच्या आतमध्ये जो रेषाखंड आलेला आहे त्याचा परत परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी एक्स वाय च्या निम्मेपेक्षा जास्त एक्स वाय, तर हे पॉइंट लक्षात ठेवा एक्स वाय, तर ह्याच्या निम्मेपेक्षा जास्त हा जो एक्स वाय रेषाखंड भेटलेला आहे त्याच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा इथे वाय वर ठेवूया आणि जे एक्स वाय टोटल अंतर आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंदाजे घ्यायचं आहे ते, आणि या रेषा जो एक्स वाय आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि अंतर न हलवता खालच्या बाजूला. आता हे अंतर असंच न हलवता तुम्हाला एक्स वर ठेवायचं आहे आणि त्या जो कर्व आहे त्याला जॉईंट दुसरा कर्व काढायचा आहे. तर यामुळे आपल्याला जे पॉइंट भेटलेले आहेत, तर हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर आला. तर हा जॉईंट हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हे जे पॉइंट आहेत ते एका रेषेत आले पाहिजे. हा पी पॉइंट आणि हे जे कर्वचे पॉइंट एका रेषेत आले पाहिजे. ते जर ते आले नसतील तर आपलं रचना चुकीची झालेली आहे असं आपण चेक केलं पाहिजे. हे जे हा पी पॉइंट आपला, तर ह्या पी पॉइंट मधून आपण हा परपेंडिक्युलर काढलेला आहे, लंब काढलाय. तर ह्यानंतर आता ह्या पी मधून आपल्याला ह्या ए बी ला पॅरल लाईन काढण्यासाठी ह्या पी बिंदूवर तुम्हाला दोन्ही म्हणजे वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी सेम डिस्टन्स घ्यायचा आहे. तर इथे हे जे पॉइंट भेटलेले आहे इथून वरच्या बाजून खालच्या बाजून सेम डिस्टन्स घेतल्यानंतर हे एम एन समजा अंतर आलं तुमचं, हे पॉइंट भेटले तुम्हाला. तर ह्या एम एनचा परत परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. तर तो कसा काढूया आपण, तर ह्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे पी पासून निम्मेपेक्षा जास्त अंतर अंदाजे घेऊन तुम्हाला वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूला तर एम वर ठेवायचं आहे. तर हे जे पॉइंट भेटतील तुम्हाला हे जोडले तर
या ए बीला पॅरल लाईन, तर ही पी बिंदू आणि हे पॉईंट हे एका रेषेत आले पाहिजे. आता मी तुम्हाला समजण्यासाठी ह्या रंगीत पेन्सिलचा वापर करत आहे, पण तुम्ही साध्या जी आपली पेन्सिल आहे रेग्युलर त्या पेन्सिलनीच पूर्ण हे कंस्ट्रक्शन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ए बीला समांतर लाईन इथे एल ही भेटलेली आहे. तर ही जी आहे ह्या पॉईंट रेषेच्या बाहेर पॉईंट होता आणि त्या पॉईंटमधून आपल्याला समांतर रेषा कशी काढायची ही तुम्हाला सांगितली. पुन्हा एकदा सांगतो की पहिल्यांदा लाईन ए बी काढली आणि ए बी सोडून आपण हा पी बिंदू ए बीच्या बाहेर घेतला. तर हा पी बिंदू घेतल्यानंतर पी पासून या ए बी पेक्षा थोडंसं अंतर घेऊन हा कर्व मिळवला आपण एक्स वाय. तर एक्स आणि वाय याचा आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हा लंबदुभाजक काढला, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूने खालच्या बाजूने आपण हे जे पॉईंट मिळवले, मग हे जोडले असता ह्या पी पॉईंटमधून हा परपेंडिक्युलर भेटेल. आपल्याला मुख्य रचना आहे या ए बीला पॅरल लाईन पी बिंदूतून काढणे. त्यासाठी ही जी लाईन आहे ही भेटल्यानंतर इथे पी बिंदूपासून या वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी इक्वल डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. मग हे एम एन अंतर भेटेल. मग एम आणि एन वर निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूनी कर्व करायचे आहे. मग हे पॉईंट भेटतील. अशा प्रकारे लाईन एल भेटेल. ती एल लाईन ए बी ह्या लाईनला पॅरलल असेल. आता ही जी रचना आहे ती आपण दुसऱ्या पद्धतीने बी करू शकतो. अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन जे मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, तर त्या कोनांचा वापर करून सुद्धा आपण ही जी पॅरल लाईनची रचना आहे कंस्ट्रक्शन आहे ती करू शकतो. तर त्यासाठी पहिल्यांदा इथे लाईन ए बी आपण ड्रॉ करूया. तर इथे अंदाजे ए बी ही लाईन ड्रॉ केली आपण, ए आणि बी. तर इथे ए बी सोडून इथे तुम्हाला कुठे पी बिंदू घ्यायचा आहे. तर इथे पी बिंदू घेतला. मग ह्या पी बिंदूतून ए बी ह्या लाईनला पॅरल लाईन काढायची. त्यासाठी आपल्याला अल्टरनेट अँगलचा वापर करायचा आहे. तर इथे हा पी बिंदू ए बीला जोडा. तो कसाही जोडू शकता तुम्ही, असा जोडू शकता किंवा असा. तर इथे आपण ह्या पद्धतीने जोडूया. कुठेही जोडा, ह्याच्यावर ह्या बिंदूपर्यंत जोडा. समजा इथे क्यू बिंदू भेटला समजा. तर आपल्याला इथं अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन मिळवायचा. तर व्युत्क्रम कोन जो आहे तो उलटा झेड असा आपल्याला हे करायचा आहे. तर इथे जो कोन तुमचा असेल सेम तो इथे तुम्ही तयार केला. तर ही ज्यावेळेस अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट तर लाईन आर पॅरलल. तर इथे व्युत्क्रम कोन ज्यावेळेस एकरूप असतील त्यावेळेस रेषा समांतर असतात. तर ह्या गुणधर्माचा वापर करून ही रचना पूर्ण करू शकतो आपण. इथे जो कोन आहे तेवढाच कोन आपल्याला इथे पी ठिकाणी घ्यायचा आहे. तर तो कोन कसा काढायचा, तर ह्याच्या अगोदर शिकलो आपण कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा. त्यासाठी तुम्हाला हा जो क्यू आहे या क्यू पॉईंटवर ठेवून इथे तुम्हाला जे अंदाजे अंतर घ्यायचं आहे या कोनापासून आणि असा कर्व घ्यायचा आहे. सेम अंतर तुम्हाला पी ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. तर असा कर्व घ्यायचा आहे. मग हे जे पहिल्यांदा क्यूवर ठेवून कर्व घेतला तेच सेम अंतर पी वर ठेवून कर्व घेतला आहे. तर हा जो जेवढा अँगलचा कोन आहे तेवढा सेम इथे जर घेतला तर आपला हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट होईल. तर त्यासाठी हे जे अँगलचं डिस्टन्स आहे ते आपण मोजूया. तर सेम डिस्टन्स जे आहे ते इथून तुम्ही वरच्या बाजूने घ्यायचा आहे. तर हा जो कर्व आहे तो इथे पॉईंट तुम्हाला भेटला. मग हा पॉईंट तुम्ही पी मधून जोडला. तर अशा प्रकारे तुम्हाला ही लाईन एल ही ए बीला पॅरल भेटेल. तर इथे आपण अल्टरनेट अँगलचा इथे यूज केला आणि इथे
परपेंडिक्युलर बायसेक्टरचा यूज करून आपण लाईन एल ही ए बीला पॅरल काढली. अशा प्रकारे दोन रचना आहेत पॅरल लाईन काढण्याच्या. तर ह्या दोन्ही रचनांचा तुम्ही उपयोग करा. ही रचना पुन्हा तुम्हाला सांगतो की ए बी पहिल्यांदा काढली, हा पी बिंदू ए बी सोडून दुसरा बिंदू आहे, तर तो ह्या ए बीला जोडा, मग तुम्हाला अँगल पी क्यू आर भेटेल. तर हा जो अल्टरनेट अँगल आहे तो हा झेड लक्षात ठेवा. तर इथे ह्या बाजूला जेवढा कोन आहे तो जर ह्या बाजूनी झाला तर अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट, तर लाईन आर पॅरल, तर रेषा समांतर होतील. तर त्यासाठी आपण हा क्यूवर ठेवून जो कर्व घेतलेला आहे तेवढा सेम डिस्टन्सचा कर्व या पीवर ठेवून घ्यायचा आहे. मग ह्या अँगलचं डिस्टन्स मोजायचं आहे, ते इथून जेवढं आहे तेवढं इथे मार्किंग केलं आणि एल लाईन मिळाली. तर हे दोन्ही रचना तुम्ही लक्षात ठेवा, या बेसिक रचना आहेत. पुढची बेसिक कंस्ट्रक्शन रचना आहे की रेषाखंडाचे समान भाग करणे. त्यासाठी आपल्याला त्या रेषाखंडाचे काही वेळेस रेशोमध्ये सुद्धा भाग करावे लागतात. एक्झाम्पल बघूया आपण. डिवाइड सेक पी क्यू इन द रेशो 2:5. तर पी क्यू जो आहे तो इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला रेषाखंड पी क्यू हा 7.5 सेंटीमीटरचा घेऊन त्याचे 2/5 या प्रमाणात भाग करायचे आहेत. आता हे भाग कसे करायचे, तर त्यासाठी आपल्याला बेसिक रचनेमध्ये हा जो भाग आहे तो व्यवस्थित बघूया. सुरुवातीला पट्टीने आपण पी क्यू हा 7.5 सेंटीमीटरचा मोजून घेऊया. त्यासाठी आपण 0 जो आहे तो मार्क करूया. तर हा पी बिंदू आहे, तर क्यू जो आहे तो 7.5 सेंटीमीटरवर आहे. तर त्यासाठी 7.5 जो आहे तो 7 नंतर 5 जे बारीक जे दिलेले आहेत ते मिलीमीटर आहेत. तर ह्यामध्ये 5 मिलीमीटर जर घेतले तर 7.5 म्हणजे 7 नंतर 5 मिलीमीटर. तर हा 7.5 सेंटीमीटरचा हा पी क्यू हा तुम्हाला भेटेल. तर हा जो 7.5 सेंटीमीटरचा जो रेषाखंड भेटलेला आहे त्याचे आपल्याला 2/5 म्हणजे 2/5 या प्रमाणात भाग करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला याचे एकूण 2 आणि 5 मिळून 7 भाग करायचे आहेत. तर त्या अगोदर तुम्हाला कोनमापकाच्या सहाय्याने पी च्या वरच्या दिशेने 40 अंशाचे कोन तुम्ही घेऊ शकता, 40 डिग्रीचे. तर इथे पी ला मॅच करून इथे पी वर घेण्यासाठी हा 0 इथे मॅच केला मी. 0 पासून काउंट करायचा आहे. तर इथे हा पी मॅच केल्यानंतर 0, 10, 20, 30, 40. तर इथे 40 अंशाचा कोन मी मार्क केला. तर 40 अंशाचा जो कोन आहे तो आपण इथे ड्रॉ केले. तर त्याला तुम्ही नाव देऊ शकता कोणतेही. तर इथे हा 40 इथे लिहिण्याची. 7.5 सेंटीमीटरचा रेषाखंड पी क्यू काढल्यानंतर पी या वर्टेक्स पॉईंट म्हणजे शिरोबिंदूजवळ आपण 40 अंशाचा कोन घेतला आणि ही लाईन मिळवली. तर इथे खालच्या बाजूने मी घेऊ शकता, पण खालच्या बाजूने घेण्याची गरज नाही. इथे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण ही रचना करू शकतो. या पी क्यू चे आपल्याला 2/5 म्हणजे 2/5 म्हणजे टोटल जे आहेत 2 + 5 म्हणजे 7 जे इक्वल पार्ट करायचे आहेत. तर ह्याचे आपण इथे या कंपासमध्ये अंदाजे मेजरमेंट घ्या आणि टोटल 7 पार्ट करा. तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर ह्या पद्धतीने तुम्हाला 7. तर ह्या पी जे आहे इथे तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही मोजू शकता. P1, P2, P3, P4, P5, P6 आणि P7 अशा प्रकारे इक्वल 7 पार्ट घेतले. आता हे जे शेवटचे जे भाग आहेत, हा जो पॉइंट आहे
तो ह्या क्यूशी तुम्ही जॉईन करा. आता आपल्याला 2's5 म्हणजे पहिला जो भाग आहे 2 भाग आहे, म्हणजे हा 2 भाग आणि नंतरचा 5 भाग. तर ह्या 2 भागापासून आपल्याला वरचे 5 भाग, तर ह्या PQ ह्या जो रेषाखंड आहे 7.5 याच्यावर आपल्याला हे भाग ज्या केलेले आहेत त्या पद्धतीने 2's5 हे प्रमाण घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या जो कोन आहे P7 पॉईंट पासूनचा, तो इथे अंदाजे तुम्हाला इथे हे मेजरमेंट घेऊन इथे एक कंस घ्यायचा आहे कर्व. तेवढा सेम तुम्हाला 2's5 म्हणजे ह्या P बिंदूपासून 2 म्हणजे ह्या 2 जो आहे इथून तुम्हाला एक कर्व घ्यायचा आहे सेम. हे समजलं का तुम्हाला की ह्या जो लास्ट पॉइंट आहे तो, आणि इथे कुठं म्हणजे कोणत्या बाजूंनी तुम्हाला घ्यायचे आहे, तर 2's5 म्हणजे हा P पासून दुसऱ्या हिस्स्यापासून म्हणजे ह्या दुसऱ्यावर ठेवा. जर इथे आपण या लास्ट बिंदूपासून जे डिस्टन्स घेतलं होतं हा कर्व मिळवला, तेवढाच इथे आपल्याला 2's5 म्हणजे ह्या दुसऱ्या पॉईंट पासून तेवढाच डिस्टन्स घेऊन हा कर्व घेतला. आता या जे अँगल आहे त्याच्या बिटवीन मधलं म्हणजे हा कोणाचं अंतर मोजायचं आहे. ते हा जो पॉईंट मिळाला इथे, तिथून तुम्हाला कर्व घ्यायचा आहे. हा जो पॉईंट इथे या लाईनला जिथं इंटरसेप्ट करतोय त्या पॉईंट पासून तुम्हाला हे जे अंतर आहे ते इथे घ्यायचं आहे. मग हे घेतल्यानंतर हा जो 2 जो आहे P2 तो इथे जोडला. तर अशा प्रकारे हा बिंदू तुम्हाला मिळेल. तर इथे तुम्ही हा M बिंदू घेऊ शकता. तर PM आणि MQ हे जे लेंथ आहेत याचं जे रेशो आहे ते 2's5 आहे. म्हणजे टोटल जे आपण 7 पैकी हे 2 आहे आणि हे 5 आहे. तर 2's5 असं त्याचा रेशो पडेल.